Hello student, this is Randir sir here. You are welcome once again in our English lecture video. In the previous video, we have learned the third part of the same lesson which name is On Saying Please. In this video, we have to learn the remaining part of the same lesson On Saying Please. In last video, we have learned an example of conductor, how he behave, how his good manner was outstanding for the writer. The great manner shows by the conductor for the societies, for the passenger, this thing is very noticeable. In this video, we have to learn the remaining part on the page number 18. I am going to start the video from the second paragraph. I have missed him from my bus route. Okay, let's begin with I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshines onto another road. In this line, our writer is trying to tell us a conductor who is doing great job for the passengers, although he is not although he is not meet to our writer, but he is hoping that he is doing very well in this business. Our writer is missing him a lot. आपले लेखक दिस रायटर या कंडक्टरला मिस करत आहेत कारण की त्यांचा रूट आता चेंज झालेला आहे आणि बरेच दिवस झाले त्यांची गाठभेट नाही आहे, परंतु त्यांना आशा आहे आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनादर रोड. आणि त्यांचा रोड जरी बदलला असला तरी परंतु त्याचं काम मात्र तो चांगल्या रीतीने त्या ठिकाणी करत असावा अशी आशा व्यक्त केलेली आहे. कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनादर रोड. सनशाईन मीन्स हिअर की त्याचा चांगुलपणा, त्यातले चांगले गुण तो दुसऱ्या मार्गावर सुद्धा इतरांशी शेअर करत आहे हे या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे. इट कॅन नॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन रॅदर ड्रॅब वर्ल्ड. म्हणजेच काय की या ठिकाणी आपण नाकारू शकत नाहीत की या जगामध्ये विचित्रपणा करणारे लोक असंख्य आहेत आणि हे जे कसे ड्रॅब वर्ड आहे म्हणजेच की मळकट आहे, खराब आहे, वाईट आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा कंडक्टर आपल्याला आपुलकीने वागवतोय, चांगल्या रीतीने लोकांना ट्रीट करतोय, ही गोष्ट खरोखर एक आपल्याला समाधानकारक आहे. I cannot be too widely diffused in rather drab word, and I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. अपॉलॉजी म्हणजेच की या ठिकाणी आपण त्याबद्दल माफी मागणे, क्षमा मागणे. I make no apology for writing a panegyric. The word comes in our passage is panegyric. It means speech or piece of writing to praise someone highly. एखाद्याची स्तुती करणे किंवा त्या व्यक्तीची प्रशंसा करणे या प्रकारचा अर्थ या शब्दाचा होतो. की या कंडक्टरची मी स्तुती करतोय, प्रशंसा करतोय, त्याच्याबद्दल एवढा आत्मसन्मान दाखवतोय, त्याची वाह करतोय, ह्या गोष्टी जाणून बुजून न करत तर त्याचं काम ते दिसून आल्या कारणामुळे लेखक त्याची बाजू घेत आहेत. बाकीच्यांना दोष देणे किंवा त्यांची माफी मागण्याची गरज नाही की त्याचंच का उदो करतायत, कारण की त्याचं कामही उल्लेखनीय आहे. पेन्युग्रिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. ॲक्च्युली द बस कंडक्टर इज अननोन फॉर आवर रायटर. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच gatherer on the lonely moor. Our writer is provided here a reference of William Wordsworth, a famous poet of English literature. He has written several poems, sonnet in English literature. From the section or from the poor leech gatherer, the subject of Wordsworth's poem
रिझोल्युशन अँड इंडिपेंडन्स ऑर द लिस्ट गॅदरर या कवीने लिहिलेल्या एका संग्रहातून, कवितेच्या संग्रहातून ही लाईन घेतलेली आहे. आणि त्या कवीला म्हणायचं आहे, द पुअर लिस्ट गॅदरर ऑन द लोनली मूर्स, की कवीने सुद्धा या पुअर लिस्टकडून बरंच काही शिकलेलं आहे. म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टी पण आपण लहान सहान व्यक्तींकडून शिकू शकत असतो. शहाणपणा, विजडम मीन्स शहाणपणा किंवा सभ्यता. आय सी नो रिझन व्हेरेवर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कन्क्लूड फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मोडेस्ट calling may be dignified by good temper and kindly feelings. I see no reason why laser people should not take lessons. रायटर या ठिकाणी असं म्हणतायत की आपण इतरांकडून का या चांगल्या गोष्टी शिकून घेत नाहीत. त्यांच्या जीवनातला अनुकरण, चांगल्या गोष्टीचं अनुकरण, इमिटेशन आपण का करत नाही. why we don't imitate others, those who are doing very well in their personal life, or they showing the courtesy, modesty for the society. We must have to accept that lessons in our particular life. In conduct from one who shows how a very modest म्हणजेच काय, नम्रता, त्याच्याकडे आपण का शिकत नाही, या गोष्टी का घेत नाही. कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. आणि अशा व्यक्तीची आपण स्तुती करणं हे गरजेचं आहे. कारण की त्या व्यक्तीला या स्तुतीची गरज नसते, परंतु त्याचं वर्तन किंवा त्याची जी आपली सामाजिक बांधिलकी आहे तो पूर्णपणे जपत असतो आणि परिणामतः त्याची प्रशंसा आपल्याकडून नकळतपणे होत असते. See the next paragraph. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. In this paragraph, our writer convinces us it is matter of general agreement. सामान्यपणे आपण या गोष्टी जनरल ॲग्रीमेंट म्हणून सहमताशी आहोत की या सर्व परिस्थितीमध्ये मॉडेस्टी, कर्टसी शो करणं, आता आजकाल ही प्रथा किंवा हे मॉडेस्टी शो करणं या फार रेअर झालेलं आहे. इट इज मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट. या महायुद्धांचा, वर्ल्ड वॉर, अफेक्ट अवर लाईफ अँड द इफेक्ट हॅपन इन अवर बिहेवियर टू. आपल्या जीवनावर त्याचा परिणाम झाला आणि जीवनावर परिणाम होताच की आपलं वर्तनही त्यानुसार चेंज झालेलं आहे. इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर. आपली सभ्यपणाची जी वर्तनाची जी सवय होती ती सवय आता पूर्णपणे बदललेली आहे. दॅट स्वीटन द जनरल एअर. आणि ती प्रथा खरोखरच चांगली होती असं लेखक सांगतायत. We must get those civility back if we are to make life kindly and tolerable for each other. Our writer wish that we must get those civility back if we are to make life kindly and tolerable for each other. आपण त्या सर्व सिव्हिलिटी आपण परत मिळवल्या पाहिजेत की ज्या मानवी वर्तनासाठी किंवा मानवाच्या भल्यासाठी चांगल्याच आहेत. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील सम व्हॉट लोअर दॅन द एंजल्स. पोलिसमॅन अ नेसेसरी सिम्बॉल. बघा, to control the people, our government has declared a particular rules, and to control the people also they launch policemen in society. The great work doing by police is to maintain the calm and healthy atmosphere around the people,
and stop the crime. Such kind of the things he manage every day. पोलीस आपल्या परिसरातील किंवा आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरातील जनतेचं भलं करण्यासाठी, त्यांची सुरक्षता, सिक्युरिटी, त्याचबरोबर क्राईम स्टॉप करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत असतात. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल. आणि आपल्याला कायदा शिकवण्यासाठी पोलिसांना पाठवण्यात येतं किंवा कायद्याचं उल्लंघन न करण्यासाठी पोलिसांची नेमणूक केली असते किंवा पोलिसांमार्फत आपल्याला कायद्यात राहण्यासाठी सांगितलं जात असतं. अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील सम व्हॉट लोअर दॅन द एंजल्स. आणि कायदा बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन. आणि कायदा हा फार गरजेचा आहे. कायदा नसेल तर लोकांचं वागणं अगदी विचित्रपणाचं होईल. कोणी कोणाच्या म्हणजे हिंसाचार वाढेल. देर विल बी व्हायलन्स. राईट्स हॅपन एव्हरीवेअर अँड नो वन कॅन कंट्रोल इट. द ओनली वन थिंग दॅट कंट्रोल द क्राऊड or the people's, that is law. Necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. आणि हे जे कायदे वगैरे आहे ते मात्र कसे लोअर दॅन द एंजल्स. हिअर द रेफरन्स फ्रॉम प्लाझम 8.5 दो हॅज मेड हिम मॅन अ लिटल lower than the angels. Here the means less than perfect. हे बघा, लोअर दॅन द एंजल्स. एंजल्स म्हणजेच की देवदूत. देवाने जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे आपल्याला वागणूक दिले, वर्तन आपलं कसं असलं पाहिजे, आपलं बिहेवियर कसलं असलं पाहिजे, या गोष्टी ज्या देवाने दैवी भावातून आपल्याला दिलेल्या आहेत त्या नेहमीच आपण स्वीकारलेल्या आहेत. कायदा हा दैवी शक्तीपुढे कमजोर जरी असला परंतु दैवी शक्ती ही अंतिम आहे हे मात्र आपण इथे निश्चित ठरवलं पाहिजे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. कायदा फक्त आपल्याला हिंसाचारापासून रोखू शकतो, आपले संरक्षण करू शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रेस्टोर द सिव्हिलिटीज. परंतु या ठिकाणी लिफ्टमॅनचं उदाहरण दिलेलं आहे की लिफ्टमॅनने त्या व्यक्तीला जे लिफ्टमधून फेकून दिले ती एक चुकीच झालेली आहे आणि त्याने त्याचं अनसिव्हिलिटी त्या ठिकाणी शो केलेली आहे. मॉरल अफ्रॉन्ट म्हणजे त्याची नैतिकता त्याने गमावलेली आहे. यासारख्या गोष्टी घडत आहेत. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव had a more subtle and effective revenge, the gentleman who would not say please with pleasure. See the next page. See the next page. Politeness, he would have had the victory not only over the boor but over himself. Instead of throwing the passenger out from the lift, he must have to tell him politely about the things happen with him. He would have had the victory. त्याने स्वतः त्या गोष्टीबद्दल जरी आत्मिक समाधान मिळालं असेल परंतु त्या गोष्टी कायद्याचं उल्लंघन मात्र त्याने केलेलं. नॉट ओनली ओव्हर द बुर्स मीन्स अ रूड इनसेन्सिटिव्ह पर्सन. एक अविचारी व्यक्तीवरती त्याने जरी विजय मिळवला असला बट ओव्हर हिमसेल्फ स्वतःवरती पण काहीतरी त्याला समाधान वाटलं असेल. अँड दॅट इज विक्टरी दॅट काउंट्स. परंतु त्या प्रकारची हिंसा न करता जर त्याने त्याला योग्य समजणूक किंवा त्याला समजावून सांगितलं असतं तर नक्कीच त्याच्या मनाला जो आनंद झालेला असता तो आत्मिक समाधान मात्र मोठं असतं. द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज.
but he always has the spiritual victory. पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. जो नम्र व्यक्ती असतो तो नेहमीच आपलं मटेरियल ॲडव्हान्टेज गमावत असतो, कारण की जो बेशिस्तपणा करणारा व्यक्ती असतो तो नम्र व्यक्तींना, पोलाईट व्यक्तींना नेहमीच त्रासदायक ठरत असतो. त्याच्यावरती तो आपला अधिकार गाजवत असतो. ही रोब द पीपल बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री. A polite man who live in a spiritual manner and he gets a great victory. I command to the but he always has the spiritual victory. I command to the left man a story of Chesterfield. Writer is providing a reference about the Chesterfield. Chesterfield 1694-1773 English statesman, author and patron of letters. In his time the London streets were without the pavement of thought. त्या चेस्टरफील्डच्या काळी लंडन शहरामध्ये पेवमेंट्स वगैरे काही नव्हते आणि मातीचे रस्ते होते, सामान्य रस्ते होते. अँड द मॅन who took the wall had the driest footing. I never give the wall to the scoundrel. आणि त्या काळी रस्त्याने चालण्यासाठी किंवा एखाद्या चालण्यासाठी मार्ग थोडे कमी असायचे, त्याची रस्त्याची रुंदी कमी असायची आणि त्यामुळे जाताना येताना अडचणीचा सामना करावा लागायचा. टूक द वॉल हॅड द ड्राईस्ट फुटिंग. आणि त्यांचे पाय पूर्णपणे कोरडे पावलाने किंवा मातीमधून ते जात असायचे. आय नेवर गिव्ह द वॉल टू द सॉन्ड्रेल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड. आणि त्या चेस्टरफील्डला एक व्यक्ती भेटला की तो म्हणाला, मी तुला जाण्यासाठी मार्ग देणार नाही तुला, मात्र मी मातीतूनच चालायला लावेल, फुपट्यातूनच चालायला लावेल, असं त्याने म्हटलेलं होतं. One day in the street, I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. Our writer suggests that the liftman should have tell the persons politely, and that will be the great victory for himself. The liftman will agree that his revenge means म्हणजे बदला was much more sweet. त्याचा बदला अधिक चांगल्या रीतीने होऊ शकला असतं जर त्या व्यक्तीला चिखलामध्ये फेकून दिलं असतं तर. In this way we have learned our lesson on saying please. Students, you have to write the question answers of the lesson that is given on the page number 19 and 20. Thank you for watching this video. Thank you.